नमस्कार मित्रांनो. उन्हाळा लय तडाखा पडलाय राव. शेरड वरडा लागली ती. शेरडाला काय खायला नाही आज बहुतेक. लय शेळ्या वरडा लागली त्या. पूनम गेली गावात. पोरानं कोंबड्या हानागिरी आहेत ना. फड कोंबड्या तुम्हाला सांगतो लय त्रास देते त्या. झाडच उकारते तुम्हाला सांगतो. हट आणि त्या काय का कोंबड्या येऊ दे तुझल्या का इकडे. काय करायला लागला स्टूल मांडून. थांब त्याकडे जाणार शेड मध्ये थांबू दे. शेळ्यांना खायला नाही ते आज वारडा लागली ती. जरा 4 ताट काढून आणतो बघा शेळ्याची म्हणजे हात बसतील निवांत. आणि ते येऊ नको उन्हात. जमा काही शेडमध्ये बस. मी जाईल तिकडे येतोय बघा. लेकराचं काय बापा या मागं फिरायचं. तुमचं काय चाललंय काय नाही. झालं का जेवण वगैरे सगळं. निम्म तुकडं होत आलं बघा. जनावराला मांदाळ लागतंय. खायला आहे तर सगळं आहे. बरोबर आहे का ना सांगा. हिरवी हिरवी 4 ताटं आणली ना. आणि हे कोथऱ्याचं गावातच मांदाळ आलंय बघा आमच्या रानात. तुमच्याकडे आहे का हे असल्या रानात सांगा. मांदाळ तुम्हाला सांगतो कोथऱ्याचं गावात आलं या. जिकडं बघल तिकडं कोथऱ्याचं गावातच आहे. दोन 4 तास टाकली ना मग वरडत नाही बघा. झालं का जेवण पाणी सगळ्यांचं. या 9 तारखेला सगळ्यांचा हे 9 तारखेला सगळीजण या. कार्यक्रम आहे आपल्या आईचं वर्ष श्रद्धाचा पुण्यतिथीचा मोठा कार्यक्रम असतोय. कीर्तन ही सगळ्यांनी या. आवर्जून गाव लोटेवाडी तालुका सांगोला. कडवाळ बघा किती उंच गेलंय. डोक्यातनं वरण ताट भ्यांडच्या भ्यांड ताटायची. शेळ्याचे बघा बारकं बारकं काढतो. ती बुडकं खात नाही ती बरं का. ती राहिलेली मग मसर खाती त्याचं उष्ट. त्यातनं वरलेली ताटं का करते पाल ही बुडकं जी राहते का ती म्हशीला टाकतो. म्हशीला टाकलं का बघा मग पक खाती ती. बारीक बारीक जरी काढली तरी कट्टर आहे. कट्टर केलं का होतं माहिती आहे का. पालच तुम्हाला सांगतो खाती ती. खातच नाही ती. वाळून झाड जाते म्हणून कट्टर करत नाही आम्ही. कट्टर अजिबात करत नाही. एवढी एवढी काढली ती बघा. एवढी हिरवीगार लुसलुशीत आहे. शेळ्याशी टाकलं वरडत नाही. नाहीतर लई टॉटा 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 वाढती. ब्रोटून बघा 4 दिवस झालं पटरासनी सलग पाचतोय. नवीन जी पाठी घातली का ब्रोटून. आबा वाघर उघड गेला का. उघड वाघर कसं हो एवढं वाटून टाक सगळं. करणार काय शेजारची काय अरे लय खात नाही ती पण वाटलं करते ती. थोडं थोडं पुराजून टाकी 2-3 टप्प्यात टाकतो. मका पाक खाती. कोंबडी 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 कशी बघा पाठ
जामच्या जाम झाली का नाही. अजून एक 5-7 पटरावून सोडतो म्हणजे 10-12 शेळ्या खडावाच होते. गाड्याला आमच्या शेळ्या एक वेळा काय त्याच्या चाल झाला असता शेळ्याचा. आबाला दम निघाला नाही. आबाने कोण टाकल्या पैसा करून. का केला पैसा? का पैसा बिन दावला नाही गाड्याला. होय रे. हो. पैसा का केला? काय नाही दावलंच. पैसा खायला केला, पैसा कधी जातो खायला का? शेळ्या हे कोण खाल्ली आहे का? अवघड आहे. माझ्या डोक्यात आहे बघा मित्रांनो 7-8 पाट्या अजून आणून जाम शेळी पालन करायचं. पूनमला घेऊन येतो बघा. फोन करा लागले गावात गेले जरा आमच्याकडे जरा आजी वगैरे अजून 2 जण गेले द्या. अक्का उन्हात फिरू नको बाई. हो Welcome to NKE Bike Electric World. ऊन तर मांदाळ पडतंय. भयंकर ऊन पडतंय. आलो माघारी आलो मम्मीला घेऊन आलो आणत्याचा नसता कालावा उठलाय बघा. ते आहे बघा आपल्या घराकडे येणारा रस्ता तळ्यावरनं. आवर्जून 9 तारखेला सगळ्यांनी या. पुन्हा एकदा सांगतोय 10 ते 12 कीर्तन असते. 10 वाजता सगळ्यांनी या. सगळ्यांना फोन करणं काही शक्य नाही. जी कोण आपली फॅन्स असतील ते 9 मे सकाळी 10 ते 12 वाजता फुलाचा कार्यक्रम असते. सगळ्यांनी या. 2 वर्ष तुम्हाला माहीत आहे आपण मोठं पुण्यतिथी गाठली होती. त्याचप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आहे बघा. तर आवर्जून सगळ्यांनी या. ह्या साईडला तळ आहे बघा आणि हे तळ्यावर खाली रस्ता उतरतो आमचा. इकडे घर आहे हे तळ्यावर आणि बघा हे तळ्यावर इकडून येतो रस्ता असा. त्यामुळं कोण रस्ता चुकतच नाही. हे तळ्यावाला आपलं घर सपशेल दिसते. जे रोज कंटिन्यू व्हिडिओ बघते ते त्यांना आपलं घर लगेच तळ्यावर आलं म्हणलं का लगेच लांबडं घर लगेच ओळखू येतं या. तळ्यातलं पाणी भरपूर पाणी अजून. एकदम भरपूर पाणी. बघितलं कसं माळारा नाही आमच्याकडं. लय बेकार माळारा नाही हो काही. सगळं माळारानंच आहे. जिकडं बघेल तिकडं माळारा. असं ऊन टेम्परेचर 44 तापमान आहे बघा आमच्याकडं. लय बाहेर गेल्या वर्षी एवढं तापमान होतं 40 पर्यंत. बरं ह्या वर्षी 44, 44.5, 45 असं टेम्परेचर जाते बघा. भयानक तुम्हाला सांगतो. इतका पाऊस गेल्या वर्षी पडून सुद्धा ह्या वर्षी टेम्परेचर वाढलंय. आणि हे टेम्परेचर दिवसांदिवस वाढतच चाललंय. झाडं लावा सगळेजण झाडं. म्हणून मी कायम सांगत असतो झाडं लावा. झाडाशिवाय पर्याय नाही बघा. प्रत्येकाने झाडं लावा. 10-20 प्रत्येकाने बांधची मोकळं ठेवाय बांधाने लावा. कोणाच्या दारात असलं तर दारात झाड लावा. झाडाशिवाय पर्याय नाही बघा. अरे बघा पूनम थांबतो. तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये. पूनम गेलती गावात. आजी दोघे आता नेतो त्यासनी. बाकी काय मग सगळ्यांनी आवर्जून या बरं का. तुम्हाला डबल एकदा सांगतोय आईच्या पुण्यतिथीला सगळ्यांनी या. भेटू पुढच्या वेळेत. तोपर्यंत बाय बाय.